भरल्याचं मान्य करून घे, जसं वाटतेच्या पाठीवर तसंच पाठी लावून व्यवस्थित धंदा करणे राजे महाराजा आणि आतापर्यंत महाराजा कोणत्याकडे हॅप टू पाया खाली घालून ठेव आणि व्यवस्थित राजी करे महाराज हो महाराजा शिवा महाराजा। आपली गाडी आंबे भरलो, आज चाललो आता मुंबई देवगड टू वाशी। सतीश ऑलरेडी एक ट्रिप मारल्या नव्हती, आता ही दुसरी ट्रिप असा आणि मी पहिल्यांदा असं सतीश सोबत तर चाललो आम्ही। चला आपल्या वयसाला शुभारंभ झाला असा, नारळ फोडला आणि सुरुवात केला। तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। तर झाला असा की आपण जी गावावर नाही लाव ना, तर गावावर नाही लाव तेव्हा घेऊन येलाव आंबे, गाडी घेऊन येलाव आपली। आणि आत्ताच आपली जी घेतलेली गाडी असा ती असा आयचर, गाडीचा नंबर सांगतो असा 2332। तर सांगण्याचं असं की आम्ही इलाव तर आंबे घेऊ, आपण तिकडून जेव्हा आंबे पाठवतो ना तेव्हा ते आंबे आपण व्यवस्थित भरतो, पॅक करतो आणि नंतर ते आंबे पाठवतो। गाडीत पण आंबे भरतो, गाडी पण व्यवस्थित भरतो आपण। ती जेव्हा गाडी भरून येतात तेव्हा ती APMC मार्केटला मग रिकामी केली जातात। बरं, APMC मार्केट जेव्हा रिकामी करतात ना तेव्हा थंयसर असत त्यांचे जे लोडर, गाडी रिकामी करायचं वगैरे काम ते करतात, म्हणजे हमाल बोलतो आपण तेव्हा, ठीक आहे। तर ज्या वेळेस त्यांना गाडी रिकामी करून सांगितली जातं तर ते कशा पद्धतीने रिकामी करतात ते पण बघा। म्हणजे आपण एवढा सगळा काळजी, आंबे व्यवस्थित पुसून वगैरे साफसूफ करून अगदी अलगदरित्या वगैरे भरतो, एवढा तर अलगद आपण अंडा पण ठेवत नसणार, तेवढं व्यवस्थित करतो। बरं, ते भरतो, सगळं झालं, इकडे आंबे ते रिकामी करतात आणि नंतर मग ते नुसते आपटा धोपट चाललेले असते, ते क्रेट पण आपले म्हणजे तुटले जातात। मग ह्याच्यात नुकसान आपला उलटच आहे ना। आणखी काय नुकसान आहे, ते आंबे जे झेजरतात, कस्टमरकडे गेल्यानंतर असं होणार की आंबे झेजरले म्हणजे आम्ही आपटलेले आंबे पाठवलो, ह्यो एक समज होऊ शकता। दुसरं आपलं नुकसान असं की आपण जे क्रेट पाठवतो ते क्रेट जर आपटले जातात, ते क्रेट तुटतात, त्याची जबाबदारी कोण घेतात? रिकामे फक्त क्रेट झालेले मग ते रिकामे तसेच भरतात, कोंबतात आणि पाठवून देतात, आपल्या घेऊचं काम करतो। पण मग हे जे क्रेट तुटतात ना त्याची पण जबाबदारी कोणतरी घेऊ कोई, वस्तू आहे ना शेवटी, ती पण काळजी घेऊ कोई, ती घेतली जात नाही। तुम्हाला जर असंच वाटतं की मी असंच बोलतोय तर मग व्हिडिओ असा, हे व्हिडिओ बघून घेवा आणि मग तुमका समजत की कसं आता। तर कसं एक जागरूकतेसाठी म्हणून मी व्हिडिओ केले आणि होप सो जर तुमका ह्यो प्रयत्न आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असा तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम ID पण फॉलो करा। आणि सोबत आणखी बऱ्याच गोष्टी झाल्या, येताना आम्ही थोडंसं त्रासदायक पण होतं ते, पण मग तो भागच असो, जबरदस्ती मग ते पोलिसांचं पण थोडंफार त्रास, तर तो असं असतं की मग गाडी पकडली म्हणजे थांबवली जाता गाडी, मग ती जबरदस्ती ह्याच्यावरती आपल्या वजन काट्यावरती वगैरे घेऊन जाण्याची केली जाता, किंवा मग तो एक थोडं वेगळं प्रकारचा तो पण त्रास दिला जातो। तर मग तो त्रासच असतो ना, म्हणजे शेतकऱ्याच्या नशिबीवर लागता काय मग हे, कारण मग हे जर असे जर का त्याच्यावरती दंड पडले, गाडी इली आमची म्हणजे आमची दुसरी गाडी अजून एक होती, ती गाडी जेव्हा इली ना त्याच्यावरती सरळ 24,000चा दंड पडला। त्या ट्रॅफिक रूल्सच्या प्रमाणे त्यांनी तो दंड टाकला नाही, त्यांनी त्यांचं काम केलं। पण मग होता काय, ज्या ठिकाणी भाडाच 10-12 हजार रुपये मिळणारा आणि 24,000 रुपये जर दंड पडलो तर मग त्या काय येईल त्याच्यात ते सांगा। असू दे, हे सगळं फक्त एक तळमळ होती तुमच्यापर्यंत आणण्याची, बघा पुढे कसं होतं ते, ठीक आहे सर।
रिकामी गाडी होऊन नंतर मग आम्ही रिकामी गाडी करून घेऊन गेलो तिथपर्यंत तुमचं तर समजतं. चला बराच वेळ थांबलो बरा. सकाळी 9 वाजता गाडी गेली, दुपारी 2 वाजता गाडी रिकामी झाली, तो पण वेळ आणखी फुकट गेलो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी सगळ्या आपल्याला सहन करू शकतात. चला APMC मार्केटमध्ये येलो आपण. APMC मार्केटमध्ये येलो. आता गाडी आपली खाली करूची असा. ही बघा येताना गाडी रिकामी करूया आणि नंतर मग हैसरनं लगोलग निघायचं आहे. तसंच पण दमराक नाही. बाहेर जो जाणारा आंबो होतो ना एक्सपोर्ट, त्यासाठी हैसर आली आहे गाडी. गाडीतले आंबे रिकामी करूया, कॅरेट सगळे खाली करूया आणि नंतर हैसरनं निघूया. चला त्यांना हालत लई खराब झाली आमची. तशी पण सतीशा गाडीवरती चढता आधी गाडी खोलूची पडते. रशीन बांधली होती ना ती गाडी कमी करतो खोल. चला बघूया. चला झालं असेल तर आम्ही हे सील मारूसाठी बंगले ते मशीन घेतो, पकड घेतो, पाणी ते नंतर मग ते सील करतो क्लिप मारून. ते का हैसर यांनी जर सरळ जर काम सोपा केलं नाही. तो बघा मोठा सील करत वेळ वाजता आणि काम जास्त होतं. आता गाडी रिकामी करून घेतील. सकाळी 9 वाजता येलेलं, 12:30 वाजले. 12:30 वाजता गाडी रिकामी करू घेतली. गाडी रिकामी करतील. थैसरना घेतात आणि गाडी खाली कशी करतात ते बघा. थैसरना घेतल्याने हय नंबराप्रमाणे आणि हे आता हय नुसते घेतात आणि आपटतात. किसर जागी को आहे ना तो लावडा जागी कोशे पोचना होते किसर आहे. चलिए एचफो चौथा नंबर गेला पेचला तर हा हा 3 नंबर 78 मला 3 नंबर पेटीत टपाल टाकलेला म्हणजे पूर्ण माहिती असतात ती टाकली. हे झाले आणि हा त्याच्यात टपाल टाकलेला. टपाल म्हणजे पूर्ण माहिती असतात. ज्या पेट्या आल्यात त्या पेट्यांची माहिती पूर्ण असतात. किती नंबर किती ग्रेड म्हणजे एका ग्रेड दिलेले असतात. किती नग असत ते म्हणजे किती पीस असतात ते आणि त्याच्यासोबत त्याच्यात डग म्हणजे हे किती असतात डझन किती असतात ते कोण घेणारा कोण देणारा ह्याच्यापासून सगळी माहिती दिलेली असतात. ती त्याच्यात लिहिलेली होती टपाल.
गाडी अर्धी रिकामी झाली, अजून बाकी रिकामी होऊच्या. रिकामी झालं का हैसाला पळतलो आम्ही आता. ग्रेडप्रमाणे सॅग्रिगेट झाले आंबे आणि यांनी तिकडे स्टॅक टाकले नाही, इकडे स्टॅक टाकले नाही. गाडी साफ करता येतो, झाडू मारून घेईल. आता हैसाना निघालो डायरेक्ट मग घरी किंवा मग भाडा बघतो, भाडा घेऊन मग जाऊ आम्ही आता. चला ठीक आहे. असं हैसाना जा.